सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमा आहे, म्हणजे आपण त्याला देवदिवाळी म्हणून सुद्धा म्हणतो। म्हणजे ह्या दिवशी देवदिवाळी सुद्धा साजरी केली जाते। त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी ह्या राक्षसाचा वध केला होता त्या दिवशी भगवान श्री शंकरांनी। कारण तो जो राक्षस होता तो खूप देवांना त्रास देत होता, कोणाच्याही आटोक्यात येत नव्हता, त्यामुळे त्याचा वध करणं हे गरजेचं होतं। त्यावेळेला श्री शंकरांनी ह्या राक्षसाचा वध केला होता। त्याच दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून सर्व देवांनी साजरी केली होती, म्हणजे त्यांचा विजय झाला होता आणि प्रत्येकाने दिवे लावून हा दिवस साजरा केला होता। ह्या दिवशी आपण त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देवदिवाळी सुद्धा म्हणून साजरी करत असतो। तर ह्या दिवशी आपल्याला 750 वातींचा एक बंच आहे तो घेऊन यायचा आहे, जो आपल्याला पूजेच्या कुठल्याही सामानाच्या दुकानात मिळतो। 750 वातीचा बंच, त्याच्यावर आपल्याला सेवा करायची असते आणि हा दीप प्रज्वलित करायचा असतो। आता ज्यांना कुणाला हा दीप प्रज्वलित करायला जमणार नाही त्यांनी आपल्या घरातच जितके हवे असतील तितके दिवे तुम्ही लावून त्या दिवशी हा सण साजरा करू शकता। त्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या असतात तर बघा, आपण जर का हा दीप प्रज्वलित करणार असाल तर आपल्याला अगदी महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। जोपर्यंत हा दिवा प्रज्वलित असेल तोपर्यंत तुम्हाला महामृत्युंजय मंत्रांचा जप करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी अष्टक, जी पण तुम्हाला कुठली सेवा जमत असेल ती सेवा तुम्ही ह्या दिवशी करू शकता। आता त्रिपुरारी पौर्णिमा आपण घरच्या घरीच सुद्धा साजरी करू शकतो किंवा आपण भगवान श्री शंकरांच्या मंदिरात जाऊन सुद्धा ही पौर्णिमा साजरी करू शकतो। आता 750 वाती, प्रत्येक माणूस एका मंदिरामध्ये 750 दिवे लावू शकत नाही, त्यामुळे 750 वातींचा बंच घेऊन यायचा आणि एकाच ठिकाणी ह्या दिव्यामध्ये किंवा एखाद्या मातीच्या भांड्यात आपल्याला प्रज्वलित करायचे असतात। आता ह्या ज्या 750 वाती आहेत हा आपल्याला एक दिवस आधीच घेऊन यायच्या असतात आणि त्या रात्रभर शुद्ध गाईच्या तुपात भिजवायच्या आणि दुसऱ्या दिवशी प्रदोष काळात ह्याची आपल्याला सेवा करायची असते। ह्या 750 वाती आपण मंदिरात जरी घेऊन गेलो तरीही चालेल किंवा आपल्या घरातच केल्या तरीही चालेल। 750 वाती एखाद्या मातीच्या भांड्यात घ्या किंवा पणतीमध्ये मोठ्या घ्या आणि प्रज्वलित करताना तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला सेवा सुद्धा करायच्या असतात। आता ज्यांना कोणाला आपल्या घरात पौर्णिमेपासून सत्यनारायण करायचे असतील तर त्रिपुरारी पौर्णिमा ही अत्यंत शुभ पौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्ही ह्या दिवशीपासून सुरुवात करू शकता। आता आपल्याला घरात ही वात कुठे लावायची असते तर घरात जर तुम्ही सेवा करत असाल तर आपल्या देवघराच्या समोर ही तुम्हाला वात लावायची आहे, जी 750 वातींची असेल। बघा, छोट्या छोट्या एकत्र वाती करायच्या असतात आणि हा एकत्र बंच करायचा असतो। तुम्हाला जमत असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा ह्या वाती करू शकता, नाहीतर बाजारात हा बंच उपलब्ध असतो। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ह्या काही आपण सेवा केल्याच्या नंतर किंवा अशी पूजा केल्याच्या नंतर खरंच आपल्याला माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू, श्री शंकर आपल्याला नक्कीच भरभरून आशीर्वाद देतात। आपल्या घरात धनधान्याची कधीही कमी राहत नाही, आपल्या घरात आनंद राहतो, सुख समृद्धी राहते, आपल्या घरातले संकट दूर होतात। अशा पद्धतीची ही देवांची दिवाळी त्रिपुरारी पौर्णिमा आपण घरच्या घरी सुद्धा साजरी करू शकतो। ह्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंना आपल्या देवघरात तुम्हाला गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो, त्यामुळे तुम्ही त्या दिवशी नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। तर आजचा छोटासा व्हिडिओ जो प्रत्येकालाच हवा आहे आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा। तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।